अकोल्यात गोमांस वाहतुकीवरून तणाव, पोलिसांनी आरोपीला सोडल्याचा भाजप आमदारांचा आरोप। अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड गावात गोमांस वाहतुकीच्या संशयावरून एका तरुणाला पकडल्याने तणाव निर्माण झाला आहे। भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी बार्शीटाकळी पोलिसांवर संबंधित तरुणाला सोडून दिल्याचा आरोप केला आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षकांनी संशयित तरुणाला अडवल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा मोठा जमाव घटनास्थळी पोहोचला होता। तर यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी आमदारांचे आरोप फेटाळून लावत संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्याचे सांगितले आहे आणि तसेच त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हर्षदास सोनोने, अकोला। श्रीराम। आज बार्शीटाकळी सिंदखेड येथे सकाळी काही गोरक्षकांनी गोमांस घेऊन जाणारी मोटरसायकल आणि गो तस्कर यांना अडवलं असता त्या गो तस्करांनी बार्शीटाकळीतील काही मुस्लिम युवकांना फोन करून बोलावलं। ते मुस्लिम युवक तिथं आले, पोलीसही तिथं आले आणि त्यांनी पाईप आणले आणि बार्शीटाकळी में आगे बताओ गुंडेगिरीचा आणि दादागिरीचा नियमबाह्य कायद्याचं उल्लंघन करणारं काम करत असताना सुद्धा एक अराजकता माजवण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे। पोलीस खात्यानं बघाची भूमिका घेतली आहे। पोलीस खात्याची भूमिका संशयास्पद आहे। मी ठाणेदारांशी बोललो, SP साहेबांशी बोललो, या सगळ्यांवर गाडी जमा करा, त्या लोकांवर कारवाई करा, गोमांस जमा करा, अन्यथा मी आता सभागृहात चाललो, CM साहेब आणि सभागृहात हा विषय घेईल। गो तस्करांना माफी नाही आणि जर कोणी पोलीस खात्याचे अधिकारी याच्यात गो तस्करांना मदत करत असतील तर त्यांनाही माफी नाही, त्यांच्यावर सस्पेंडची कारवाई, बडतर्फाची कारवाई करण्याचं मी सभागृहात विषय घेईन। जय श्रीराम।